नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून आपल्या सहकाऱ्यांसह अन्य त्याग आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंकज गोरे यांनी पाठिंबा दिला व जवानांच्या अडचणी जाणून घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या पाठीशी आहे असे सांगितले. और हमारा बात कोई सुनने के लिए तैयार है। मैं पाकिस्तान में देश के लिए 4 महीने सजा काटता हूँ और मैं ही आज सरकार से मैं आभार भी व्यक्त करता हूँ, पर उसके बाद मेरे साथ अधिकारी द्वारा इतना गंदा शोषण होता है। 7 साल तक मैं शोषण का शिकार होता हूँ और अधिकारी बोलता है आप घर पे जाइए। अभिनंदन भी तो आए थे, 2 दिन में आने के बाद उसको आप मेडल दे रहे। मैं सिपाही था इसलिए मेरे को कटरा दे दिया आपने, इसीलिए न्याय की भीख मांग रहे। हिंदुस्तान का हर जवान का शोषण रुकेगा या तो हमें यहाँ पे शहीद के लिए छोड़ देना। हम जवान शहीद हो गए या तो न्याय मिलेगा, ये 2 ही चीज होगी। ये तिरंगा की कसम खाइए, ये देखिए तिरंगा लगा। काल आजपर्यंत आपण बघितलं की सर्वच क्षेत्रातील नागरिक म्हणजेच आपण शेतकरी म्हणूया, सामान्य जनता, सर्वच लोक या सरकारपासून त्रस्त असल्याचं आपण बघितलं. पण आता जवानांवर आमरण उपोषण करण्याची वेळ का आली तर त्या जवानांना सुद्धा या सरकारने सोडलेलं आपल्याला दिसत. भारतीय जवानांना सेवेतून बडतर्फ करून परस्पर करण्याचा जो निर्णय आहे त्या विरोधात आज काही जवान तिथे आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांना त्यांचा हक्क अधिकार एवढाच ते मागतायत की आम्हाला जर सेवेतून बडतर्फ तुम्ही कराल तर जर का करणार त्याचं रिझन, त्याचं ऑडिओ व्हिडिओ त्यांना देणं हे बंधनकारक पाहिजे. त्यानंतर सेवेतून बडतर्फ केल्यानंतर तुम्ही पुन्हा किती कालावधीनंतर त्यांना वापस सेवेत रुजू करणार या संदर्भातला काही कागद त्यांना दिला गेला पाहिजे. तसं होत नाही. पुन्हा सेवेतून बडतर्फ केलं तर जो कालावधी ते घरी बसणार त्याचा मोबदला किंवा पेन्शन याच्याबाबत काही शाश्वती नाही. सेवेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्याचा विषय असतो, तो सुद्धा देणार की नाही देणार याबाबत सुद्धा सरकारतर्फे काहीही त्यांना शाश्वती नसते. असे वेगवेगळे प्रश्न आज जवान इथे बसलेले आहेत. त्याचं नेतृत्व चंदू चव्हाण जे गेल्या कालावधीमध्ये 3 महिने पाकिस्तानकडे अडकून होते, ते इकडं आल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटलं की आता आपण नरकातून स्वर्गाकडे आलो आहोत, म्हणजे भारतात पुन्हा आलो. त्यांना तिथे चांगल्या सुविधा मिळणं गरजेचं होतं, परंतु उलटं झालं. त्यांना देशाच्या सेवेत पुन्हा रुजू करण्याऐवजी त्यांच्या अशा पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली की ते आतंकवादीच आहेत. म्हणून कुठेतरी कोणी 17 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 10 वर्ष सेवेतून बडतर्फ करून टाकलेले अधिकारी जवान इथं बसलेले, त्यांना त्याच्यानंतर ना एक कागद ना एक चिठ्ठी की तुम्हाला पुन्हा आम्ही सेवेत कधी घेणार, तुम्हाला पेन्शन देणार की नाही, तुमचं भविष्य काय. सेवेतून बडतर्फ केल्यानंतर कोणीही दुसरं पुन्हा यांना नोकरी देत नाही, प्रायव्हेट कंपनीत घेत नाही. ही शोकांतिका आहे. एखादा अधिकारी असेल ज्यांना लाखोंचे पगार असतात, त्यांनी जर लाच खाल्ली त्यांना 2 महिने 3 महिने घरी बसवतात, पुन्हा त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवून चांगल्या पदावर पुन्हा बसवले जाते. मग भारतीय जवानांचा काय दोष आहे? त्यांना अशा पद्धतीची आतंकवादी पद्धतीची जी वागणूक देत आहेत ती बंद करावी आणि देशभरात बडतर्फ केलेले जे भारतीय जवान आहेत, सेवेतून जे बडतर्फ केले आहेत, त्यांची आकडेवारी केंद्र सरकारने त्वरित जाहीर करावी अशा पद्धतीने आमची मागणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आज भारतीय जवानांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.